अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ अतिशय पवित्र आणि विशेष आहे, कारण आज आपण ऐकणार आहोत श्री संतोषी मातेची व्रतकथा आणि तिचं अद्भुत महत्व. स्वामी भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंट मध्ये नक्की लिहा जय संतोषी माता. स्वामी भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक देवी देवतांचा एक विशेष वार असतो आणि शुक्रवार हा दिवस संतोषी मातेच्या उपासनेसाठी समर्पित आहे. असं मानलं जातं की जो कोणी मनापासून शुक्रवारचं व्रत करतो, संतोषी मातेची कथा ऐकतो, त्याच्या जीवनातील दुःख, संकट आणि दारिद्र्य हळूहळू दूर होऊ लागतात. जे अविवाहित आहे त्यांचे विवाह जुळतात, घरात सुख शांती नांदते. स्वामी भक्तांनो, संतोषी माता म्हणजे समाधान देणारी देवी. आता आपण जाणून घेऊया संतोषी माता कशी प्रकट झाली. पौराणिक कथेनुसार भगवान गणेश आणि त्यांच्या पत्नी रिद्धी सिद्धी त्यांना 2 पुत्र झाले, शुभ आणि लाभ. एक दिवस शुभ आणि लाभ यांनी एक गोष्ट पाहिली. त्यांच्या आत्याने भगवान गणेशांना राखी बांधली आणि त्या राखीचं महत्व ऐकून ते म्हणाले, आम्हाला सुद्धा बहीण हवी आहे. स्वामी भक्तांनो, हा हट्ट इतका प्रामाणिक होता की भगवान गणेशांनी आपल्या शक्तीने एक दिव्य ज्योत निर्माण केली आणि त्या ज्योतीतून श्री संतोषी मातेचा जन्म झाला. त्यामुळे संतोषी माता गणपतींची कन्या मानली जाते आणि तिच्यामध्ये रिद्धी सिद्धीची शक्ती देखील सामावलेली आहे. स्वामी भक्तांनो, संतोषी माता ही सुख, समाधान आणि शांतता देणारी देवी आहे. जो तिची भक्ती करतो त्याच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल होतात. स्वामी भक्तांनो, संतोषी मातेचं व्रत खूप सोपं आहे. शुक्रवारी उपवास करायचा, गूळ आणि हरभरे यांचा प्रसाद ठेवायचा, मनापासून प्रार्थना करायची आणि शक्य असेल तर मातेचा मंत्र जप करायचा. 108 वेळा जप केल्यास विशेष लाभ मिळतो. स्वामी भक्तांनो, आता आपण मुख्य कथा ऐकूया. एका नगरात एक वृद्ध स्त्री राहत होती. तिला 7 मुलगे आणि 7 सुना होत्या. 6 मुलगे मेहनत करून पैसे कमवत होते, पण 7वा मुलगा गरीब आणि निष्क्रिय होता. स्वामी भक्तांनो, आईचं वागणं कसं होतं माहित आहे? ती 6 मुलांना चांगलं अन्न द्यायची आणि उरलेलं 7व्या मुलाला द्यायची. तो मात्र साधा आणि निरागस, जे मिळेल ते खायचा. एक दिवस घरात मोठा सण होता. 6 मुलांनी पोटभर जेवण केलं आणि त्यांच्या उरलेल्या तुकड्यांपासून आईने एक लाडू बनवला आणि तो 7व्या मुलासाठी ठेवला. स्वामी भक्तांनो, हा अपमान सहन न होऊन त्याची पत्नी त्याला सगळं सांगते आणि तो घर सोडण्याचा निर्णय घेतो. तो आपल्या पत्नीला एक अंगठी देतो. पत्नी काय देते माहित आहे? तिच्या हातावरचं शेण पाठीवर उमटवते. तीच त्यांची आठवण बनते आणि तो परदेशात निघून जातो. स्वामी भक्तांनो, तो एका व्यापाऱ्याकडे काम करायला लागतो. प्रामाणिकपणे काम करतो आणि 12 वर्षांनी तो भागीदार बनतो. पण इकडे त्याची पत्नी खूप दुःख सहन करत असते. सासू तिच्यावर अत्याचार करते, तिला कमी अन्न देते आणि रोज जंगलात लाकूड आणायला पाठवते. एक दिवस ती जंगलात असताना काही स्त्रिया व्रत करताना तिला दिसतात. ती विचारते, हे व्रत कोणतं आहे? त्या सांगतात, हे संतोषी मातेचं व्रत आहे. हे व्रत केल्याने दुःख दूर होतं, नवरा परत येतो, मनोकामना पूर्ण होतात. स्वामी भक्तांनो, हे ऐकून ती स्त्री व्रत सुरू करते. गूळ आणि हरभरे घेते, मनापासून प्रार्थना करते आणि सलग शुक्रवार व्रत करते. स्वामी भक्तांनो, ती स्त्री मनापासून व्रत करत होती. 4 शुक्रवार पूर्ण होताच तिच्या नवऱ्याचं पत्र आलं आणि पैसा देखील आला. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, पण घरच्यांनी तिची चेष्टा केली. त्याच वेळी तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात संतोषी माता प्रकट झाली आणि म्हणाली, मुला, 12 वर्ष झाली तुझी पत्नी तुझी वाट पाहत आहे. तू तिला विसरलास, पण ती अजूनही तुझ्यासाठी जगत आहे. स्वामी भक्तांनो, हे ऐकून तो माणूस जागा झाला. तो म्हणाला, माते, मी अडकलो आहे. तेव्हा देवी म्हणाली, उद्या माझी पूजा कर, सगळं काही ठीक होईल. दुसऱ्या दिवशी त्याने अंघोळ केली, दिवा लावला, प्रार्थना केली
आणि काही वेळातच सगळे व्यवहार पूर्ण झाले. पैसा मिळाला आणि तो घराकडे निघाला. स्वामी भक्तांनो, तो गावाजवळ आला. त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकूड गोळा करत होती. तेव्हा देवीने तिला मार्ग दाखवला. 3 मोळ्या कर, एक मंदिराजवळ ठेव, एक नदीकाठी आणि एक डोक्यावर घे. आणि तिच्या सांगण्यानुसार तिचा नवरा तिच्याकडून लाकूड विकत घेतो आणि दोघांची भेट होते. स्वामी भक्तांनो, ते दोघे एकत्र राहायला लागतात. सुखाचे दिवस सुरू होतात. एक दिवस शुक्रवार येतो. ती व्रताचं उद्यापन करते. मुलांना जेवायला बोलवते. पण मुलं म्हणतात, आम्हाला आंबट खायला दे. ती म्हणते, आज नाही. पण ती त्यांना पैसे देते आणि ते जाऊन आंबट खातात. स्वामी भक्तांनो, यामुळे व्रताचा भंग होतो. देवी रागवते आणि तिच्या नवऱ्याला अटक होते. ती रडत मंदिरात जाते. ती म्हणते, माते, माझी चूक झाली. देवी म्हणते, तू जाणून बुजून केलं नाही, पुन्हा व्रत कर. स्वामी भक्तांनो, ती पुन्हा व्रत करते. यावेळी कोणतीही चूक करत नाही, आंबट देत नाही, ब्राह्मणांना जेवायला घालते आणि व्रत पूर्ण करते. स्वामी भक्तांनो, यावेळी संतोषी माता प्रसन्न होते. तिच्या घरी सुख येतं, धन येतं आणि तिला एक सुंदर पुत्र होतो. एक दिवस देवी तिच्या घरी येते, पण भयंकर रूपात. घरच्यांना भीती वाटते, पण ती सून ओळखते आणि म्हणते, ही माझी माता आहे. स्वामी भक्तांनो, सर्वजण देवीची माफी मागतात आणि देवी सर्वांना आशीर्वाद देते आणि अदृश्य होते. स्वामी भक्तांनो, जसं त्या सुनेचं जीवन बदललं, तसंच जो कोणी ही कथा मनापासून ऐकतो आणि श्रद्धेने व्रत करतो, त्यांच्या जीवनात देखील सुख, शांती आणि समाधान येतं. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही ही कथा पूर्ण ऐकली असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा, जय संतोषी माता. आणि तुमची कोणती इच्छा आहे ती सुद्धा लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्रद्धा ठेवा आणि स्वामींचं नाव घ्या. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.